नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. एकीकडे लोकसभा निवडणुकींचा ज्वर वाढू लागलेला आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं लक्ष महाराष्ट्रामधील 5व्या टप्प्यात सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकींवर केंद्रित केलेलं आहे. अर्थातच कालच घाटकोपरमध्ये मोदींनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि महायुतीची ताकद ही त्यावेळेस दाखवलेली आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांचा आवाज घुमणारे, अर्थात आता आपण शिवाजी पार्क शिवतीर्थ या ठिकाणी उभे आहोत. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला जोरदार तयारी सुरू आहे. स्टेज बांधणीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच मंचावरून भाष्य करतील आणि विरोधकांवर शरसंधान साधतील आणि त्यांच्या जोडीला आहे त्यांना बिनशर्त पाठिंबा देणारे अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे. आपण 5 वर्षापूर्वींचा जर आढावा घेतला तर राज ठाकरे यांनी थेटपणे जे आहे लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका केली होती आणि 5 वर्षानंतर महाराष्ट्रातील राजकीय हवामान बदललेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. राजकीय घडामोडी त्यानंतर ज्या काही वेगाने सुरू झाला त्यानंतर आता थेट 5 वर्षानंतर मोदींवर टीका करणारे राज ठाकरे आता त्यांच्या सोबतच एकच मंचावर उपस्थित राहून भाषण करणारे आणि प्रतिस्पर्धी पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडीवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर सभेची ही तयारीबद्दल मला सांगायचं झाल्यास तर आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. 1 लाख माणसं बसू शकतील अशा प्रकारे ही संपूर्ण सोय करण्यात आलेली आहे. अर्थात LED स्क्रीन देखील लावण्यात येतील. स्टेज सज्ज होतोय. सभेची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे. बॅनरबाजी शिवाजी पार्क बाहेर देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. मोठमोठे कटआउट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, महाराष्ट्रामधील भाजपचे वरिष्ठ नेतृत्व असणारे यासह महायुतीमधील अनेक नेत्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलं असल्याचं पाहायला मिळत होतं. आपण पाहिलं तर सध्या शिवाजी पार्कमध्ये हे संपूर्ण स्टेज सज्ज होतोय. अनेक कारागीर जे आहे अंतिम टप्प्यामध्ये काम सुरू असल्याचं दिसून येतंय. स्टेज हळूहळू जो आहे तयार होतोय. आपण जर निवडणुकींचं पाहिलं तर मुंबई लोकसभेच्या 6 जागा या मुंबईमध्ये येतात. त्यापैकी 3 जागा आहे शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या आहेत तर 3 जागा या भाजपने आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळेच या निवडणुकीची चुरस ही आणखीन वाढलेली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक, कल्याण आणि मुंबईच्या दौऱ्यावर होते. मुंबईमध्ये रोड शो झाला. नाशिक, दिंडोरी आणि कल्याणमध्ये त्यांची सभा पार पडलेली आहे. या सभेच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. थेट करून त्यांचा टार्गेट हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख असणारे उद्धव ठाकरे हेच दिसत आहेत. जर या सभेचं मुख्य वैशिष्ट्य हे मानलं जातं किंवा केंद्रस्थानी हा मुद्दा आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणारे आणि भाष्य करणारे. अर्थातच महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी याच ठिकाणी पाडवा मेळाव्याच्या दिवशी जाहीर केलेला होता आणि त्यानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी याबद्दल आपलं मत नोंदवलेलं होतं. या संपूर्ण घडामोडीनंतर आता राज ठाकरे यांचा वक्तृत्व शैलीचा फायदा कशा प्रकारे महायुतीला करून घेता येईल यासाठी प्रचंड जे आहे विराट सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मग ते आपण पाहिलं तर पुण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. ठाण्यामध्ये देखील सभा पार पडलेली आहे. आता सिंधुदुर्गमध्ये देखील सभा पार पडली. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे पहिल्यांदा तिथे गेले होते. आता राज ठाकरे यांची तोफ मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी धडाडणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर दिसतील असं चित्र आपल्याला उद्या संध्याकाळी याच जागेवरून पाहायला मिळाले. आता ही संपूर्ण जी आहे आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. स्टेजही तयार होतोय. हळूहळू जे आहे संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी रेकी देखील करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी जी आहे ती घेतली जाते आणि पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे. या जागेचे लाईव्ह अपडेट्स आपण वेळोवेळी कव्हर करणार आहोतच. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या जागेवरून नेमकं काय भाष्य करतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यासह राज ठाकरे यांची तोफ नेमकी कशा प्रकारे धडाडणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार या प्रश्नांची उत्तरे किंवा नेमकं उद्या काय घडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही लॉग इन करा mymahanagar.com ला. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.